आज सर्व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांचे आय कार्ड देऊन त्यांना कुठच्या कुठे व्यवस्था केल्या पाहिजेत, त्यांना कुठं काय कशा प्रकारे किती वाजता कुठे यायचं, कशा सर्व याचं मार्गदर्शन नियोजनाचं पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही शिकलो होतं. त्यासाठी आपण बघत असतो प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आता आमच्याकडे तसे 3,500 आलेले आहेत, पण आम्ही आता ट्रेनमध्ये 2,500 घेऊन चाललेले आहेत. आणखी आमच्या ट्रेन आम्ही आता ही पहिली ट्रेन आहे. आणखी आता आमची दुसऱ्या ट्रेनचं सुद्धा आम्ही बंद केलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार मदत करावी. त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की जिथे जिथे ट्रेनची अव्यवस्था होईल तिथे आम्हाला मदत. काय काय कार्यक्रम असणार आहेत नियोजन म्हणजे डॉक्टर्स सुद्धा आम्ही बरोबर घेतलेले आहेत, नर्सेस बरोबर घेतलेले आहेत, पॉलिशवाले सुद्धा बरोबर घेतले आहेत. काय काय त्यासाठी ते सुद्धा घेतले आहेत. औषधांचा पूर्णपणे पुरवठा घेतलेला आहे. त्यांना कॅप ऊन लागून होऊन कॅप सुद्धा देणार आहोत. अगदी पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आमची सर्वांनी आमच्या सर्व टीमने केलेली आहे. आपण जर पाहिलं तर अमोल कीर्तिकारी रवींद्र वायकर यांचा हा आता निकोपाला गेला आहे. त्याचसोबत विलास कोंबडे आमदार गटाचे त्यांच्यावरही सुद्धा गुन्हा दाखल झाला. तो राजकीय प्रश्न आहे, त्यामुळे मी त्याबद्दल आता काही बोलू इच्छित नाही. माणसाने आपली हार पचवायला शिकलं पाहिजे, एवढंच मी याच्यातून सांगेन. आजचा प्रश्न आहे माझा काशी शहराचा लोकांचा, जो आस्था जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जो आयुष्यात एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं पाहिजे, वर्गेमध्ये गेलं पाहिजे. त्याच्या बाबतीत येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीला अजून 6 महिने आहेत. त्यामुळे निवडणुका लागतात. खासदार निवडणूक, आमदार कॉर्पोरेशन त्या होत राहतील. पण जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आणि ज्येष्ठ नागरिक आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. परमेश्वर सुद्धा आई वडिलांच्या सेवेसाठी स्वतः हजर राहतो. हे याच्यात आम्ही आई वडिलांची सेवा करतो. हा यात्रा विधानसभेची तयारी आहे का? हे आत्ताच तुम्हाला बोललो, विधानसभा येईल, कॉर्पोरेशन येईल, आता खासदार घेऊन. आमच्या विधानसभेला अजून 6 महिने आहेत. विधानसभेची तयारी असते ती मी 2 महिन्यापूर्वी गेलो असतो. तसं न करता आम्ही मागच्या वेळी पण ही ट्रिप केली होती. आता सुद्धा लोकांनी मला समजून जनतेने आमच्या कृष्णाला विनंती केली तर आम्हाला काशीश्वरला दर्शन घ्यायचं म्हणून मी यात्रा. स्क्रीन पासून सर्वांनी प्लीज बाजूला व्हा, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना स्क्रीन बघता येईल. सर्व ज्येष्ठ मागाठाणे नगरीमध्ये समस्त आमचं मागाठाणे शिवसेना परिवार, त्याचप्रमाणे समस्त ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने मी आपल्या महाराजांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मी या ठिकाणी सचिन केळकरजी आणि शाखा प्रमुख प्रकाश पुजारीजी यांना मी विनंती करतो की हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज सागळे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. एकदा सर्वांनी प्लीज जोरदार टाळ्यांनी आपण महाराजांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. ओके. यांचं देखील मी मागाठाणे मतदारसंघ नगरीत आपलं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी हरिभक्त पारायण भीमराज महाराज घुगे साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत करायचंय.